अंतराळात मेथी लावली, कम्प्युटर वापरला आणि पाण्याचे बुडबुडेही बनवले. मेडिसिन, शेती आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित अनेक प्रयोग केले. शुभांशु शुक्लानं 18 दिवस अंतराळ स्थानकात नेमकं काय काय केलं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. शुभांशु शुक्लानं 25 जून 2025 ला फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटर इथून स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटनं झेप घेतली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचणारे ते पहिले भारतीय ठरले. या 18 दिवसात शुभांशु आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सुमारे 60 प्रयोग केले. त्यापैकी 7 प्रयोग हे भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजेच इस्रोनं डिझाईन केले होते. हे प्रयोग भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी, विशेषतः गगनयान आणि चंद्र मोहिमेसाठी महत्त्वाचे आहेत. कोणते आहेत हे मुख्य 7 प्रयोग पाहूयात. पहिला, मायोजेनेसिस. या प्रयोगात शुभांशुनं अवकाशातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे स्नायूंचं काय नुकसान होतं त्याचा अभ्यास केला. गुरुत्वाकर्षण हे नसेल किंवा कमी असेल तर स्नायू कसे कमकुवत होतात हे त्यांनी पाहिलं आणि हे रोखण्याचे त्यांनी मार्ग शोधले. पृथ्वीवर होणाऱ्या ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी याची मदत होऊ शकते. दुसरा, टार्डिग्रेड्स. यामध्ये शुभांशुनं अत्यंत कठीण परिस्थितीत टिकून राहू शकणाऱ्या लहान सूक्ष्म प्राण्यांना, ज्यांना टार्डिग्रेड्स म्हणतात, त्यांचा अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की ते अंतराळात कसे बरे होतात. याचा अभ्यास हा भविष्यातल्या दीर्घ मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकतो, जसं की मंगळावरची मोहीम वगैरे. आता तिसरा प्रयोग हा सीड स्प्राउटिंग म्हणजेच बीज अंकुरण. शुभांशुनं अवकाशात मेथी आणि मूग यांसारख्या बियांचं अंकुरीकरण केलं. त्यांनी या बियांचे जेनेटिक्स, सूक्ष्मजीव बदल आणि पौष्टिक मूल्य यांचा अभ्यास केला. हा प्रयोग भविष्यात अवकाशात पिकं घेता येतील का याच्या पडताळणीसाठी फायद्याचा ठरतो. हा प्रयोग भविष्यात क्रू सदस्यांना पोषण देण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतो. हे बियाणं धारवाड कृषी विज्ञान विद्यापीठ आणि IIT धारवाड यांनी विकसित केलं होतं. चौथा प्रयोग हा सायनोबॅक्टेरिया स्टडी. या प्रयोगात शुभांशुनं सायनोबॅक्टेरिया म्हणजेच पाण्यातले जीवाणू, त्यांच्या वाढीचा आणि होणाऱ्या क्रियांचा अभ्यास केला. ऑक्सिजन तयार करू शकणाऱ्या सायनोबॅक्टेरियावर हा प्रयोग होता. हा प्रयोग अवकाशात कार्बन आणि नायट्रोजन यांचा पुनर्वापर करून ऑक्सिजन तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर हे तंत्रज्ञान भविष्यात प्रभावी ठरलं तर अवकाशात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. पुढचा, मायक्रो अल्गी म्हणजेच सूक्ष्म शैवाल प्रयोग. शुभांशुनं सूक्ष्म शैवालांचीही चाचणी घेतली, जे अंतराळात अन्न, ऑक्सिजन आणि जैव इंधनाचा स्रोत असू शकतात. खोल अंतराळ मोहिमांसाठी हे आवश्यक आहे. सहावा प्रयोग, क्रॉप सीड स्टडी म्हणजेच पीक बियाणं अभ्यास. यात त्यांनी 6 प्रकारच्या पिकांच्या बियाणांवर संशोधन केलं की ते अंतराळात कसे वाढवता येतील हे पाहिलं. आता यातले जेनेटिक बदल समजून घेण्यासाठी या बिया पृथ्वीवर वाढवल्या जातील आणि पुढचे अनेक वर्ष त्यांचं निरीक्षण केलं जाईल. 7वा आणि शेवटचा, व्हॉयेजर डिस्प्ले. याला स्क्रीन टाइम प्रयोग असं देखील म्हणू शकतो. शुभांशुनं काय केलं तर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे डोळे आणि मेंदूवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी संगणक स्क्रीनच्या वापराचा अभ्यास केला. कम्प्युटर स्क्रीन हे अंतराळात डिजिटल प्रणालींचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी आहे. हा प्रयोग गगनयान मोहिमेसाठी सुद्धा वरदान ठरू शकतो आणि त्यानुसार अंतराळवीरांना या मोहिमेसाठी तयार केले जाईल. यानंतर शून्य गुरुत्वाकर्षणात फिजिक्सची तत्व कशी बदलतात हे दाखवण्यासाठी शुभांशु शुक्लानं पाण्याचे बुडबुडे वापरले. पाण्याचे बुडबुडे केल्यानंतर मी इथे वॉटर बेंडर झालोय अशी मिश्किल प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली. याशिवाय त्यांनी हाडांचे आरोग्य, रेडिएशन एक्सपोजर आणि मानसिक आरोग्य यावर सुद्धा प्रयोग केले. हे प्रयोग पृथ्वीवरील आजारांवर उपचार करण्यासाठी आणि अंतराळवीरांचं संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतील. शुभांशुनं केवळ प्रयोगच केले नाही तर तो अवकाशातून जनतेशी सुद्धा जोडला गेला. 28 जूनला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. त्यांनी अवकाशाच्या सौंदर्याचं वर्णन केलं. 4 आणि 8 जुलैला रेडिओवर शाळेतील मुलांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी अवकाशातील जीवनाबद्दल सांगितलं आणि ते म्हणाले की अवकाशातून पाहिल्यावर कोणत्याही सीमा नसतात, पृथ्वी एकसंध दिसते. शुभांशुचं हे अभियान 2027 मध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या गगनयान मोहिमेसाठी एकतर प्रशिक्षणासारखं होतं. त्यांना अंतराळात राहण्याचा, काम करण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्याचा अनुभव मिळाला, जो गगनयान टीमसाठी खरोखर उपयुक्त ठरेल. शुभांशुचा दिनक्रम खूप व्यस्त होता. सकाळपासून ते प्रयोग करायचे, डेटा रेकॉर्ड करायचे आणि टीम सोबत काम करायचे.
त्यांनी मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये स्वयंपाक करणं, झोपणं आणि व्यायाम करणं हे देखील शिकलं। आता एकूणच कामगिरी पाहिली, पण शुभांशु शुक्ला आहेत कोण त्यावर देखील एक नजर टाकूयात। शुभांशु शुक्ला यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 ला लखनौ यूपी मध्ये झाला। 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धातील शौर्य कथा ऐकून शुभांशु शुक्ला यांना सैन्यात सहभागी होण्याचा, सामील होण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्याच वेळी त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि याच प्रेरणेने त्यांचा अंतराळवीर होण्याचा मार्ग देखील सुरू झाला। शुभांशु यांनी टॅक्टिक्स अँड कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच TACDE या स्कूलमध्ये फायटर कॉम्बॅट लीडरचा कोर्स पूर्ण केलाय। शुभांशु शुक्ला भारतीय हवाई दलात स्क्वॅड्रन कमांडर आहेत। त्यांना 2000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे। ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDAचे माझे विद्यार्थी आहेत। त्यांनी सुखोई 30, MKI, MiG-21, MiG-29, जॅग्वार, हॉक, डॉर्नियर, AN-32 ही विमानं उडवली आहेत। 39 वर्षीय शुभांशु शुक्ला हे ISI मोहिमेसाठी निवडले गेलेले सगळ्यात तरुण भारतीय अंतराळवीर आहेत। शुभांशु शुक्ला हे 1984 नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत। यापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केलेला। शुभांशु यांच्या या मोहिमेनंतर भारत आगामी काळात अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळेच शुभांशु यांची ही मोहीम खास आहे। आता ऑक्झिओम 4 या अंतराळ मोहिमेतील सदस्य 18 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहिले। त्यांचा हा 18 दिवसांचा ऐतिहासिक प्रवास आता पूर्ण झालाय। त्यानंतर आता हे चारही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्थानकातून सोमवारी 14 जुलैला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:50 ला पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणि 15 जुलैला त्यांचा अंतराळयान हे कॅलिफोर्नियातील समुद्रात लँड झालं। हे चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत। शुभांशु आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आणि अंतराळातील त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांमधून बरं होण्यासाठी 10 दिवस देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर ते भारतात परतण्याची शक्यता आहे। हा भारतासाठी खरंच अभिमानाचा क्षण असेल। हे त्यांचे प्रयोग हे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी नक्कीच फायद्याचे ठरतील हे नक्की। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।